नमस्कार, मी किरण कुमार जनार्दन थोरात. पत्रकारितेतून थेट संवाद साधणारे न्यूज नेटवर्क. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा वार्ता, गुन्हेगारी बातमीसाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी 9 जुलै 2026 रोजी वीराशक्ती हे यूट्यूब चॅनलची निर्मिती केली. त्यावेळी प्रकाशन सोहळ्यास निमंत्रित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कॉम्रेड शंकर भोईर यांच्या हस्ते वीराशक्ती यूट्यूब चॅनलचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी कॉम्रेड शंकर भोईर यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व मान्यवर आणि ज्याही हा कार्यक्रम आयोजित केला त्या वैशाली पाटील, ते 3 फोटो इथं लावलेले पाहिले आणि मला एक हे वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती वर्षाचा अभ्यासक्रम त्याने अगोदर करून घेतला. म्हणजे एक दिवस सुद्धा त्याला वाया जाऊ दिला नाही आणि अनेक वर्षाचा अभ्यासक्रम पुरा करून ते पुढे आले. सावित्रीबाई फुले यांनी ध्यान घेतला की माझी जी अडाणी माणसं आहे त्यांना मी कशी साक्षर करेन. आणि शिवाजी महाराज हे स्वतः राजे नव्हते, त्यांनी रयतेचं राज्य केलं. असं त्यांचं कार्य हे घेऊन त्यावेळेला 3 फोटो पाहिले आणि वैशाली पाटलांच्या बाबत काय बोलावं हे मलाच कळत नाही अशी अवस्था झाली. माझी त्यांची भेट एका कार्यक्रमात झाली. मागे ज्या मुलांनी नर्सिंग कोर्स केला आणि त्यांना काहीतरी ते द्यायचं होतं आणि त्यावेळेला काही मला बोलवलं आणि त्यांची माझी ओळख नव्हती, परंतु किरण थोरात हे मला बोलवलं आणि त्या दिवशी मला त्यांची ओळख झाली की वैशाली पाटील आहेत तरी कोण की ज्यांनी नर्सिंग कोर्स का निवडला. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. आणि ते निवडून त्या मुलांच्यावर संस्कार करून अनेक लोकांची सेवा कशी करता येईल हे शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि आता तर मला ऐकायला मिळालं की काही वीराशक्ती नावाचं चॅनल की जिथे आमचा आवाज पोहोचत नाही तिथे आवाज पोहोचवण्याचं काम त्या करणार. हे पाहिलं मी चाट पडलो की एका खेड्यात राहणारी मुलगी त्यावेळेला ती बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर तिला जे काही अवगत झालं, दोन्ही गोष्टी अशा तिने निवडल्या की अनेक लोकांना त्याचा फायदा होईल, गोरगरीब लोकांना फायदा होईल अशा पद्धतीचे दोन्ही संकल्प तिने केला. नर्सिंग कोर्स आहे की जी आई शिकवण देत नाही ती आई शिकवण देऊन त्या मुलींना बाहेर काढलं आणि त्या अनेक हजारो लोकांची सेवा करण्याचं काम ते केलं करतायत. आणि आता तर ज्यांचा आवाजच पोहोचत नाही अशा माणसांचा आवाज पोहोचवण्यासाठी वीराशक्ती हे चॅनल काढून आमची भगिनी पुढे जाते. माझ्या लेकीला किती आशीर्वाद द्यावा, किती काय करावं हेच मला कळत नाही अशा अवस्था आहे. तर बाबांनो, एक फार थोडे लोक असे असतात की ज्यांनी काहीतरी करावं, त्यांनी ईर्ष्या घेऊन काम करावं. असे माझे वैशाली पाटील याही ईर्ष्या घेऊन हे काम पुढे करण्याचं काम चालू केलंय. आपण साऱ्या लोकांनी या चॅनलसाठी, कारण बाई नवीन आहे,
कुठे जायचं काय करायचं त्याही ठरवून घेतलंय, पण तरी सुद्धा रस्ता दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं आणि चांगल्या तऱ्हेनं त्या वीरा त्याच्यातच सगळं वीर आणि त्यांची शक्ती ही त्या ठिकाणी वापरून एक चांगलं मार्गदर्शन समाजाकरता काय होईल, गोरगरिबांच्यासाठी काय होईल. आज आपण पाहतो पाऊस पडला, पिकं जातात, तर आवाज नाही. शेतकऱ्याच्या शेतीला बांधला भाव नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, असे अनेक प्रश्न आहेत. किंवा एखादं इरिगेशन झालं, सगळीकडे इरिगेशन, आज इरिगेशनचा पत्ता नाही. पुढं आमचं काय होईल? आमची मुलं शिकतीलच का? शिकली तर त्यांना काम मिळेलच का? आणि शेतीत काम करायला गेले तर त्यांचा भागेल का? हे सगळे प्रश्न आवासून त्यांच्या पुढे उभे आहेत. लोकांना आज मुलांना मुली मिळत नाहीत, ही अवस्था झाली का? तर मुलीवाला बोलतो माझ्या मुलीचं संगोपन करेल का? त्याची नोकरी टिकेल का? त्याच्यावर माझ्या मुलीचं भागेल का? असे अनेक प्रश्न त्याच्या समोर आले. सरकारी नोकरी कोणाला मिळत नाही आणि इतर काही गोष्टी होत नाही. तर बाबांनो, आज हे जे मी पाहतो, मी फक्त पत्रकार पाहिले होते, ते कुठले? मुंबईमधले. मग ते आतुरे असतील, इतर काही लोक असतील, त्यांना आम्ही पत्रकार बोलायचो. आज माझ्या शेवळीपासून ते सगळे लोक, हे खेड्यातले लोक, ते पत्रकार म्हणून काम करतायत. त्याचबरोबर त्यांनाही वाटलं की आता आपण काहीतरी पाहू, युट्यूबकडे कसा जाता येईल, आपल्याला चॅनलकडे कसा जाता येईल, आणि त्याही सुद्धा तो प्रयत्न केला आणि ते पुढे गेले. तेव्हा बाबांनो, काम फार मोठं आहे. वैशाली पाटीलनी हे काम हाती घेतलंय, पण त्याला जसं आपण शुभेच्छा देतो त्याप्रमाणे काही काम पण आपण त्यांचं केलं पाहिजे. ते पुढे कसं जातील, हा चॅनल पुढे कसा जाईल, याचा आपण विचार केला पाहिजे. आणि गोरगरीब माणसांना या चॅनल पासून किंवा त्यांच्या ह्या नर्सिंग कोर्स पासून कसा फायदा होईल यासाठी आपण प्रयत्न कराल. आणि वैशाली पाटील यांच्याबाबत बोलायचं तर त्या काय आहेत मलाच काही कळलं नाही, की काय त्यांची शक्ती आहे, काय त्यांच्या मनामध्ये उद्भवतंय, मला काही कळत नाही. अशी अवस्था त्यांच्याकडे पाहून होते. बाई एकदम साधी आहे मुलगी, परंतु तिची इच्छा एवढी गांधी आहे की मी ज्यावेळेला इथे उद्घाटनाला आलो, त्या मुलांना प्रसिद्धी पत्र द्यायला आलो, त्याच वेळी मी पाहिलं की आई, ती शिक्षण देणारी आई, ही एकटी वैशाली पाटील झाली. आता अनेक लोकांचं दुःख हरण करण्याचं काम वैशाली पाटीलने हातात घेतलं. याला तुम्ही सगळ्यांनी आपण हातभार लावून हे कार्य कसं पुढे जाईल आणि पुढच्या वर्षी आपण त्याचं वर्धापन दिन ज्यावेळेला करू, त्यावेळेला आपण जर आम्ही असलो तर आपण सगळ्यांनी येऊन त्याचं काय काय झालं याचं आपण कमीत त्या ठिकाणी मांडू आणि तुम्ही सगळे त्याला मदत कराल. आणि वैशाली पाटीलनी जे काही घेतलेलं वसा त्या पुढे नेतील आणि काम करतील. आणि त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या ठिकाणी बाई बोलली त्या ठिकाणी मी त्यांच्या जोडला कायम राहीन असे आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द सांगतो.